2023च्या तुलनेत 2024 मध्ये 5% वाढ. भारताची मागणी 802% पोहोचली. आयात शुल्क कपात, लग्नसराई आणि सणासुदीमुळे मागणीत वाढ. उद्योग जगतातील दिग्गजांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. अनिल अंबानी, PVR सुब्रमण्यम, निरंजन हिरानंदानी यांच्यासह इतरही उद्योगपतींनी मेघदूत या शासकीय बंगल्यावर जात घेतली भेट. भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट. मुंबईमध्ये गुंतवणुकीच्या मोठ्या संधी आहेत. मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. राज्याच्या विकासाचा वेग कायम राखण्यासाठी आराखडा महत्त्वाचा. मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रतिपादन. भाजप आमदार परिणय फुके, मंत्री जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात. शिवभोजन थाळी योजना पूर्ववत सुरू ठेवा. छगन भुजबळ यांची मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी. गरीब आणि गरजू नागरिकांसाठी शिवभोजन थाळी सुरू राहणं हे अत्यंत आवश्यक असल्याचं पत्रामध्ये सांगितलं. राज्यातल्या 34 जिल्ह्यांमध्ये 6,000 किलोमीटरपेक्षा जास्त रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्पाची सुरुवात. राज्य सरकार प्रकल्प खर्चाला 30% हिस्सा समभाग म्हणून देणार. मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाकडून याचिकाकर्त्यांना 2 आठवड्यांची मुदत. या प्रकरणी आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशीची गरज का हे पटवून द्या, न्यायालयाचे याचिकाकर्त्यांना आवाहन. आर्थर रोड कारागृहात सैफ अली खान प्रकरणातील शरीफुल इस्लामची ओळख परेड. न्यायालयाची परवानगी घेतल्यानंतर तहसीलदारांच्या उपस्थितीमध्ये ओळख परेड. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात राज्य सरकारकडून विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती. अमित देसाई यांची विशेष सरकारी वकील म्हणून वर्णी. खंडपीठापुढे आज होणार सुनावणी. कर्जाचा डोंगर असल्यानं शिरीष महाराज गोरे यांची आत्महत्या. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून कारण समोर आलं. शिरीष महाराज मोरे तुकोबांचे वंशज. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईटला भेट द्या.